नारळाची वडी, करंजी किंवा नारळाचे लाडू तर आपण नेहमीच बनवतो. पण आज आपण ओल्या नारळापासून असा एक भन्नाट, कुरकुरीत आणि एकदम नवीन आगळा-वेगळा पदार्थ बनवणार आहोत, जो तुम्ही याआधी कधीच खाल्ला नसेल. बाहेरून मस्त क्रिस्पी आणि आतून नारळाचा तो मऊसूद, रसाळ चविष्टपणा, त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हा पदार्थ नक्कीच आवडणार आहे. ही रेसिपी बनवायला अतिशय सोपी आहे आणि घरच्याच मोजक्या साहित्यामध्ये बनून तयार होते. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता आपल्या या नवीन कुरकुरीत रेसिपीला सुरुवात करूयात. आता ओल्या नारळापासून हा पदार्थ बनवतोय, त्यामुळे इथे बघा मी अर्धी वाटी ओल्या नारळाचा कीस घेतलेला आहे. नारळाच्या पाठीचा काळसर भाग पिलरने काढून टाकलेला आहे आणि त्यानंतर याला मी किसणीने किसून घेतले. आता हा ओल्या नारळाचा कीस आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. सारख्याच वाटीने मोजून इथे मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. आता साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. साखर आणि ओल्या नारळाचा कीस बघा मी मिक्सरवर फिरून अगदी बारीक असंही वाटून घेतलं आहे. त्यानंतर आता गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे 2 वाटी पाणी. तर बघा सगळं साहित्य मोजून घेताना आपल्याला घरातल्या एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे. तर बाकीचं साहित्य ज्या वाटीने मोजून घेतलं त्याच वाटीने 2 वाट्या इथे मी पाणी घेतलेलं आहे. यामध्ये 1 चमचा तीळ घालायचे आहेत, पाव चमचा विलायची पावडर, अगदी 2 चिमूटभर यामध्ये मी मीठ घातलेलं आहे. 1 चमचाभर आपण यामध्ये साजूक तूप घालू. यामुळे हा पदार्थ चवीला चांगला लागतो आणि मिश्रणसुद्धा कढईच्या तळाशी चिकटत नाही. यावर आता झाकण ठेवायचे आणि मोठ्या गॅसवरती पाण्याला एक उकळी काढून घ्यायची. तर हे बघा पाण्याला छान उकळी फुटलेली आहे. आता गॅसची आच मंद करायची आणि त्यानंतर या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला 1 वाटी बारीक रवा घालायचा आहे. तर एका हाताने रवा पाण्यामध्ये घालायचा आहे आणि दुसऱ्या हाताने तो पाण्यात मिक्स करत राहायचा आहे, म्हणजे मग रव्याच्या पाण्यामध्ये गुठळ्या तयार होत नाही. तर हे बघा रवा पाण्यामध्ये घातल्याबरोबर रव्याने संपूर्ण पाणी लगेचच शोषून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण घट्टसर झालं आहे. गॅसच्या मंद आचेवरतीच या मिश्रणाला आपण परतून घेत आहोत. फक्त एका गोष्टीची काळजी घ्यायची की रव्याच्या यामध्ये गुठळ्या शिल्लक राहता कामा नये. तर हे बघा हे मिश्रण परतत असतानाच रवा छान शिजून घट्ट झालेला आहे. आता यामध्ये आपण मगाशी मिक्सरवरती साखर आणि ओला नारळ वाटून जे मिश्रण तयार करून घेतलेलं होतं ते घालायचं आहे आणि यालासुद्धा आपल्याला यासोबत परतून घ्यायचं आहे. साखर आणि ओल्या नारळाचं मिश्रण यामध्ये घातल्यानंतर साखर वितळल्यामुळे हे मिश्रण थोडंसं सैलसर होतं, पण काहीच हरकत नाही. आणखीन याला 3 ते 4 मिनटं मंद गॅसवरती असंच परतत राहायचं आहे. जसजसं आपण याला परतत जाऊ तसतसा मिश्रणाला घट्टसरपणा येतो. तर हे बघा साखर आणि ओल्या नारळाचं मिश्रणसुद्धा यामध्ये चांगलं एकजीव झालेलं आहे. मस्त असा रवा शिजून छान मऊसूद झाला आहे. आता हे मिश्रण कढईमध्येच पसरवून ठेवायचं आहे. यावर झाकण ठेवायचं आणि याला संपूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. तर हे बघा हे मिश्रण पूर्ण गार झालेलं आहे. आता याला एका ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं, हे मिश्रण आपल्याला हातानेच असं मळून एकसारखं मऊसूद करून घ्यायचं आहे, म्हणजे मग यामध्ये जर का रव्याच्या गुठळ्या शिल्लक राहिलेल्या असतील तर त्यासुद्धा राहणार नाहीत आणि मस्त लोण्याप्रमाणे मऊसूद असा मिश्रणाचा गोळा बनून तयार होईल. आता हे जर का मिश्रण तुम्हाला कोरडं वाटत असेल, मिळून येत नसेल, तर अशा वेळेला यामध्ये थोडासा दुधाचा किंवा पाण्याचा हबका तुम्ही मारू शकता आणि छान असा हा मऊसूद पिठाचा गोळा तुम्हाला करता येईल. तर हे बघा छान असं हे पीठ मळून तयार करून घेतलेलं आहे. मस्त असा मऊसूद गोळा मळून तयार झाला आहे. पाण्याचं प्रमाण अचूक घेतल्यामुळे पीठ छान मिळून आलेलं आहे आणि छान एकसंध याचा गोळा तयार झाला आहे. आता हाताला थोडंसं तूप किंवा पाणी लावून घ्यायचं आहे, म्हणजे मग मिश्रण हाताला चिकटत नाही. तर छोट्या छोट्या आकाराचे पिठाचे किंवा मिश्रणाचे गोळे आपल्याला हातावर घ्यायचे आहेत. याला छान गोलाकार करून पेढ्याप्रमाणे हा असा चपटा आकार देऊन घ्यायचा आहे. खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळ याला करायचं नाही. हे असं आपल्याला मध्यम जाडीचं करून घ्यायचं आहे. पाण्याचं प्रमाण अचूक असलं आणि रवा योग्य प्रकारे शिजला गेला की याच्या कडेने अजिबात क्रॅक्स जात नाही. स्मूथ अगदी हे बनून तयार होतात. तर हे बघा मस्त असे हे पेढ्याप्रमाणे छान असे बनून तयार झालेले आहेत. जर तुमचं रव्याचं मिश्रण खूप जास्त घट्ट किंवा कोरडं झालं असेल आणि हे बनवत असताना याच्या कडेने क्रॅक्स जात असतील किंवा चिरा पडत असतील, तर अशा वेळेला हे तळताना तेलामध्ये फुटतात, तुटतात. असं होऊ नये याकरता काय करायचं, थोडंसं दूध किंवा पाणी गरम करून घ्यायचं आणि हे मिश्रण पुन्हा एकदा चांगलं मळून घ्यायचं, म्हणजे मग हे बनत असताना स्मूथ असे बनून तयार होतात. अजिबात याच्या कडेने क्रॅक्स वगैरे जात नाहीत.
तर हे बघा, इथे मी हे सगळे छान एकसारखे पेड्याप्रमाणे किंवा बिस्किटाप्रमाणे तयार करून घेतलेले आहेत. आता लगेचच आपण याला तळून घेणार आहोत. आता हे तळण्याकरता कढईमध्ये तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की गॅस आपल्याला मध्यम करायचा आहे. आता तेल व्यवस्थित तापलं आहे की नाही हे पाहण्यासाठी मी यामध्ये एक पिठाचा गोळा टाकलेला होता. तेल छान तापलेलं आहे. गॅसची आच मध्यमच ठेवायची आणि तेलामध्ये मावतील तेवढे हे एक एक करून आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहेत. तेलामध्ये तळण्याकरता खूप जास्त हे एकाच वेळेला आपल्याला घालायचे नाही आहेत, कारण ते तेलामध्ये तुटू शकतात. लगेचच याला झाऱ्या वगैरे लावायचा नाही. याला थोडंसं तळू द्यायचं आणि थोडं तळल्यानंतर चमच्याने हलकंच आपल्याला याला हलवत राहायचं आहे, म्हणजे मग हे अजिबात तुटत नाहीत. तर हे बघा, हे तेलामध्ये छान सेट झाले की थोडंसं झाऱ्याने खालीवर करत दोन्ही बाजूंनी मस्त असे हे कुरकुरीत छान सोनेरी रंग येईस तोपर्यंत आपण तळून घेणार आहोत. तर 3 ते 4 मिनटं मध्यम गॅसवरती याला दोन्ही बाजूंनी सोनेरी रंगावरती छान कुरकुरीत होईस तोपर्यंत तळून घेतलं. आता काय करायचं आहे, फोर्कने याला हलक्या हाताने दाबून घ्यायचं आहे, म्हणजे मग यातलं जे जास्तीचं तेल आहे ते निघून जातं आणि खूप जास्त हे तेलकट होत नाहीत. तर हे बघा, हे छान असे तळून तयार झालेले आहेत. आता याला आपण तेलामधून बाजूला काढून घेणार आहोत. हे तळत असताना गॅस आपल्याला कुठेही मोठा ठेवायचा नाही आहे, कारण जर मोठ्या गॅसवरती आपण याला तळून घेतलं तर आतमध्ये हे कच्चे राहतात, वर तळले जातात आणि याचा रंगसुद्धा खूप जास्त डार्क होतो. त्यामुळे मध्यम गॅसवरतीच याला छान कुरकुरीत होईस तोपर्यंत तळून घ्यायचं, म्हणजे मग हे जास्त दिवस टिकण्याससुद्धा मदत होते. हे जास्त दिवस टिकण्याकरता याला थोडंसं आणखीन डार्क रंगावरती तळून घ्यायचं, म्हणजे मग ते लवकर खराब होत नाहीत. तर अशा पद्धतीने बघा, मस्त सोनेरी रंगावरती हे कुरकुरीत होईस तोपर्यंत तळून घेतलेले आहेत. तर हे बघा, हे तेलामध्ये अजिबात तुटलेले किंवा विरघळलेले नाही आहेत. याच्या कडेने सुद्धा अजिबात क्रॅक्स गेलेले नाही आहेत. मस्त असे हे बनून तयार झालेले आहेत. याला तुम्ही ओल्या नारळाचे बिस्किट किंवा अनारसेसुद्धा म्हणू शकता. नाव काही का असेना, ओला नारळ आणि रव्यापासून बनवलेला हा एकदम नवीन आगळा वेगळा पदार्थ चवीला मात्र अगदी भन्नाट लागतो. तर हे बघा, इथे मी हे सगळे तळून घेतलेले आहेत. मस्त असे बनून तयार होतात, छान खायला कुरकुरीत लागतात. एखाद्या हवाबंद डब्यामध्ये तुम्ही जर का याला स्टोअर करून ठेवलं तर 3 ते 4 दिवस हे व्यवस्थित टिकतात. तर हे बघा, अजिबात तेलकट झालेले नाही आहेत. मस्त असे हे कुरकुरीत बनून तयार होतात. एखाद्या दिवशी गोड खायची इच्छा झाली असेल किंवा सणासुदीला प्रसादासाठी गोडाचा पदार्थ बनवायचा असेल तर त्यावेळेला तुम्ही हा पदार्थ नक्कीच ट्राय करू शकता. एकदा जरूर करून बघा. इथे मी सांगितलेलं साहित्याचं प्रमाण आणि टिप्स वापरून जर का तुम्ही हा पदार्थ बनवला तर तुमचासुद्धा पदार्थ परफेक्ट बनून तयार होणार आहे. तर एकदा नक्की करून बघा. आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जरूर एक लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.